नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अहिल्यानगर तालुका प्रतिनिधी सागर कासार। गुंडेगाव तालुका नगरमध्ये पावसाचा कहर, पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यात निराशेचे वातावरण। नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसाचा हैदोस सुरू असून नद्या नाल्यांना पूर आला आहे। अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पिकांचे प्रचंड नुकसान झाले। या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी पूर्णतः हातबल झालाय। गुंडेगाव नगर व राळेगण गुंडेगाव या प्रमुख रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। गावाबाहेर कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांना व शाळा कॉलेज गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। पावसाने रस्त्यावर चिखल व पाण्याचे डबके तयार झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालंय। दरम्यान शेतकरी वर्गावर मात्र या पावसाने आभाळ फाटल्यासारखी वेळ आणली आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून मका, सोयाबीन, तूर, कांदा, भाजीपाला यासारखी पिके मोठ्या प्रमाणावर जलमय झाली आहेत। अनेक शेतकऱ्यांचे शेतपिके पूर्णतः वाहून गेल्याने त्यांचे सर्व स्वप्न भंगले आहे। आगामी पिकाच्या अपेक्षेवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झालाय। पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नैराश्य पसरलं आहे। आधीपासूनच कर्जबाजारी असलेला शेतकरी या पावसाने आणखीन आर्थिक संकटात सापडला आहे। शेतकऱ्यांची उदरनिर्वाहाची शेवटची आशा देखील पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी संतापले असून शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे। गुंडेगावचे माजी उपसरपंच संतोष भापकर यांनी पिकाच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला मागणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत व नुकसान भरपाई मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत। शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेले पीक पूर्णतः नष्ट झालं आहे। शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अन्यथा शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेण्यास भाग पडतील, असं मत भापकर यांनी व्यक्त केलं। नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक ग्रामपंचायत, कृषी विभाग व महसूल प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन मदत कार्य हाती घ्यावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। गुंडेगाव परिसरात झालेल्या या मोठ्या नुकसानीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसावेत अशी एकमुखी मागणी होत आहे। अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर कासार। निसर्गाने सध्या ही अवस्था केलेली आहे। हे आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांची अवस्था किती विचित्र झाली आहे। बांध पूर्णपणे फुटलेले आहेत आणि या बांधातून हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो चाललेला पाऊस आहे, पावसाने अतिशय दुर्दैवी अशी अवस्था हे पहा इकडच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल। ही किती भयानक परिस्थिती। ह्या परिस्थितीमध्ये शेतकरी याच्यातून सावरणं जवळपास शक्यच नाही अशी अवस्था आता सध्याची निसर्गाने केलेली आहे। नमस्कार, आता आपण पुतळमळा, पाझर तलाव, गुंडेगाव या ठिकाणी प्रत्यक्ष जे पुतळमळा पाझर तलावाचं सांडवा आहे त्याच्यावरून पाण्याचा होणारा विसर्ग आपण पाहत आहोत। अतिशय भयंकर असं रूप निसर्गाने त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं दावडेवाडी, शुरळा नदी, शुरळेश्वर मंदिर, रांजण खोराड, बिशेवस्ती आणि पलीकडच्या बाजूने हा मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग आपण पाहू शकतो। असहजगतेने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा पाण्याचा विसर्ग आता सध्या इथं चाललेला आहे। पाठीमागून पाण्याचा एवढा मोठा जोर आहे की हा विसर्ग इथं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे। हे पहा, हा पूर्ण सांडवा जवळपास एक 15 वर्ष झाले असतील पूर्ण सांडवा त्या ठिकाणावरून भरून गेलेला, परंतु यावर्षी हा पूर्ण 15 वर्षानंतरचा हा सांडवा पूर्णपणे भरून चाललेला आहे। इकडं जर आपण पाहिलं तर खालच्या बाजूला अजिबातसुद्धा म्हणजे कुठं पुतळमळ्याकडून गावाकडं किंवा गावाकडून पुतळमळ्याकडे जाण्याची कसल्याच प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था होऊ शकत नाही। या परिसरामध्ये आणि त्या परिसराला जोडणाऱ्या नागरिकांसाठी एक विनंती आहे, कृपया आपण गावाकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता निवडावा, नाहीतर काही तासांसाठी आपण गावाकडे जाणं 100% थांबवलं पाहिजे। जर नाही थांबवलं तर हे निसर्गाचं उग्र रूप आपण पाहू शकता। सध्याची परिस्थिती काय अवस्थेमध्ये चाललेली आहे आणि या एवढ्या जोरदार पाण्यामधून आरपार होता येणं शक्य नाही। तर
अनेकांशी माझं बोलणं चाललेलं आहे, अनेक लोकांशी मी संपर्कात बी आहे, परंतु ही परिस्थिती अतिशय भयावह आहे। रात्रभर चाललेल्या पावसाचा अतिशय भयंकर असा प्रकोप या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिसून येतोय। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।